पेट्रोलचा भडका होऊन एकाच कुटुंबातील 5 जण गंभीर भाजले. मनपाच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा. नाशिक शहरातील सातपूर येथील खोका मार्केट परिसरात वस्तीवर राहणारे गोरगरीब मजूर कुटुंबातील 5 जण पेट्रोलच्या भडक्यामुळे लागलेल्या आगीत गंभीररित्या भाजल्याची घटना बुधवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. महापालिकेच्या कंत्राटदाराकडून झाडाच्या फांद्या कापण्याचे काम सुरू होते. यासाठी इंधनवर चालणाऱ्या कटरकरिता ज्वलनशील पदार्थाचा मोठा डबा या ठिकाणी रस्त्यालगत आणून निष्काळजीपणे कामगारांनी ठेवला होता. दरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धक्क्याने तो डबा सांडला आणि ज्वलनशील पदार्थ रस्त्यावर उडाले. त्याचवेळी जवळच एक इसम धूम्रपान करत असल्याने आगीचा मोठा भडका झाला. या भडक्याने येथील घराबाहेर असलेले 5 रहिवासी गंभीर भाजले असून त्यांच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैलास दोबाडे, लता कैलास दोबाडे, पंकज कैलास दोबाडे, दुर्गा आकाश दोबाडे, 1.5 वर्षाचा भावेश आकाश दोबाडे हा चिमुकला तसेच सोनाली राजेश गाडेकर हे सगळे गंभीररित्या भाजले आहेत. माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी संबंधित ठेकेदारावर मनपा आयुक्तांनी कारवाई करून निष्काळजीपणामुळे मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच जखमींचा औषधोपचाराचा सगळा खर्च मनपाने करावा आणि कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी ही मागणी सलीम मामा यांनी केली आहे. अन्यथा मनसेच्या स्टाईलने आम्ही मनपासमोर आंदोलन करून दोबाडे कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे सलीम शेख म्हणाले. आज ही सातपूर खोका मार्ग जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि वाटतं ती काही नैसर्गिक आपत्ती नाहीये. ही महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार ह्या दोघांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे. मी मान्य आयुक्तांना एक आवाहन करतो का संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि हा दबाडे कुटुंब गोरगरीब कुटुंब आहे यांना महानगरपालिकेने न्याय दिला पाहिजे. यांचा सर्व जी जबाबदारी ही महानगरपालिका प्रशासन उचलली पाहिजे आणि ठेकेदार आणि महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यावर महानगरपालिका आयुक्तानं यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. खरं तर झाडाच्या फांद्या तोडण्याचं काम चालू होतं. ती मशीन आहे आणि त्या मशीनसाठी लागणारं जे इंधन आहे, पेट्रोल आहे, ते सांभाळण्याची जबाबदारी, ते व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे, महानगरपालिका प्रशासनाची. पण ते पेट्रोल, ते इंधन आहे चुकीच्या ठिकाणी ठेवलं. त्यातून पेट्रोलचे त्या इंधन याच्यामध्ये टाकीमध्ये जे पेट्रोल ठेवलं होतं ती फांदी त्याच्यावर आदळली आणि त्या टाकीचा स्फोट झाला आणि तो स्फोट होऊन त्या स्फोटानं पेट घेतला आणि सणासुदीच्या दिवसामध्ये हे 6 गरीब कुटुंबातले, याच्यामध्ये एक लहान बालक सुद्धा आहे,